आज नाशिकमध्ये शांतता रॅली होतीये। मराठवाडा आणि पश्चिम महाराष्ट्र पिंजून काढल्यानंतर जरांगे आता उत्तर महाराष्ट्रामध्ये आहेत। हजारो मराठा बांधव जरांगेंच्या रॅलीमध्ये आज उतरणार आहेत। जरांगेंकडून विधानसभेसाठी जोरदार तयारी करण्यात येते। अपक्ष उमेदवार देण्याची तयारी जरांगे पाटील यांनी सुरू केलेली आहे। त्याला माहिती नाही त्यांनी वाटोळं केलंय म्हणून तर लोक तुम्हाला मागतात ना। तुम्ही त्यांच्यापेक्षा खालच्या विचारांचे निघालात। त्यांच्यापेक्षा आम्हाला तर समाजाला माहितच आहे ना आमचं कोणी वाटोळं केलंय। आमचं 16% आरक्षण कुठे गेलं सगळं समाजाला माहिती आहे। त्यांनी दिलं नाही म्हणून तुम्हाला द्यायचं नाही। त्यांच्यापेक्षा खालच्या विचाराचे निघालात तुम्ही। म्हणजे तुम्हाला असं म्हणायचं आहे का की मराठा समाजाचे मंत्री तुमच्या सोबत नाहीये? दोन्ही नाही, महाविकास आघाडी नाही, मंत्री नाही, मंत्री नाही, कोणीच नाही, सरकार नाही, कोणी नाही। यांना फक्त मराठ्यांचं वाटोळं करायचे आणि यांची पोळी यांना बाजून घ्यायची। पण जे जे मराठ्याचे आमदार मराठ्यांच्या विरोधात बोलतात ना त्यांचा मराठी ह्यावेळेस कार्यक्रमच लावणार आहे। बोल म्हणा तुला काय बोलायचं। तर नाशिकमध्ये आज जरांगे पाटील यांची शांतता रॅली होते आहे आणि नाशिकमधनच प्रतिनिधी किरण ताजणे सध्या आपल्या सोबत आहेत। किरण, मराठवाडा आणि पश्चिम महाराष्ट्रानंतर आता उत्तर महाराष्ट्राकडे मनोज जरांगे वळलेले आहेत। आज नाशिकमध्ये त्यांची शांतता रॅली होतीये। भुजबळांच्या बालेकिल्ल्यामध्ये जरांगे आज आहेत, त्यामुळे कसा प्रतिसाद एकूणच मिळताना दिसतोय? गुरु, जोरदार तयारी नाशिकमध्ये करण्यात आलेली आहे। तपोवन, त्यानंतर निमाणी बस स्टॉप, त्यानंतर पंचवटी कारंजा, रविवार कारंजा, मेहर सिग्नल आणि सीबीएस चौक अशा स्वरूपाची शांतता रॅली पार पडणार आहे आणि त्यानंतर समारोप सभा देखील याच ठिकाणी होणार आहे। मी सध्या सीबीएस चौक परिसरामध्ये आहे। या ठिकाणी गरजवंत मराठ्यांचा लढा अशा स्वरूपाच्या बॅनरखाली या ठिकाणी ही सभा पार पडणार आहे। या ठिकाणी छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा देखील ठेवण्यात आलेला आहे आणि आपण जर बघितलं तर या सगळ्या आयोजकांकडनं साधारणपणे 5 लाख मराठा आंदोलक या ठिकाणी या शांतता रॅलीमध्ये सहभागी होतील अशा स्वरूपाचा दावा करण्यात आलेला आहे। जोरदार ही रॅली असणार आहे आणि महत्त्वाची बाब म्हणजे छगन भुजबळ जे मंत्री आहेत, ओबीसी नेते आहेत, त्यांच्या बालेकिल्ल्यामध्ये आज ही सांगता सभा होते, समारोप सभा होते आणि त्या दृष्टीनं जोरदार तयारी करण्यात आलेली आहे। एकूणच जर मागील काळात बघितलं तर छगन भुजबळ आणि मनोज जरांगे पाटील यांच्यामध्ये शाब्दिक चकमक बघायला मिळाली। एकमेकांवर टीकेचे बाण सोडण्यात आले, जहरी टीका करण्यात आली आणि त्यानंतर अशा स्वरूपाची ही सभा पार पडते। त्यामुळे या सभेला मोठं महत्त्व आहे। साधारणपणे जर बघितलं तर 15-20 मिनिटापूर्वी मनोज जरांगे पाटील हे शिर्डीहून नाशिकच्या दिशेने येत आहे। त्यामुळे तास दीड तासामध्ये मनोज जरांगे पाटील यांचं नाशिकच्या हद्दीमध्ये ठिकठिकाणी स्वागत होईल आणि त्यानंतर तपोवन पासून जी निघणारी शांतता रॅली आहे त्या शांतता रॅलीमध्ये मनोज जरांगे पाटील पोहोचतील आणि त्या रॅलीला सुरुवात होईल। ठिकठिकाणी शिवाजी महाराजांचे पुतळे आहेत, त्या ठिकाणी हार घालून त्या ठिकाणी अभिवादन केलं जाईल। ठिकठिकाणी मनोज जरांगे पाटील यांचं स्वागत देखील केलं जाणार आहे आणि या सगळ्या पार्श्वभूमीवर जर बघितलं तर जोरदार तयारी आयोजकांच्या माध्यमातून करण्यात आली आहे। शाळेला देखील सुट्टी देण्यात आलेली आहे, त्यामुळे या रॅलीला मोठा प्रतिसाद मिळेल अशा स्वरूपाची अपेक्षा आयोजकांना आहे। त्यामुळे तयारी जोरदार आहे आणि त्या प्रतीक्षा आहे ती जरांगे पाटलांची। धन्यवाद, वेळोवेळी तुमच्याकडून अपडेट्स घेत राहू। दरम्यान नाशिकमधनच एक मोठी घडामोड येते आहे। मंत्री छगन भुजबळ यांच्या घराची सुरक्षा वाढवण्यात आली आहे। आज नाशिकमध्ये मनोज जरांगे यांची शांतता रॅली होते। या शांतता रॅलीचा समारोप आज नाशिकमध्ये होणार आहे। मनोज जरांगे यांच्या शांतता रॅलीच्या पार्श्वभूमीवरती पोलिसांचा मोठा बंदोबस्त आपल्याला भुजबळांच्या घराबाहेर बघायला मिळतोय। काल दुपारपासून पोलिसांच्या बंदोबस्तामध्ये वाढ करण्यात आलेली आहे। नाशिकमधली दृश्य आपण बघतोय। छगन भुजबळ यांच्या घराबाहेरची दृश्य आहे। सुरक्षेमध्ये मोठी वाढ करण्यात आलेली आहे। आज नाशिकमध्ये जरांगे पाटील यांच्या शांतता रॅलीचा समारोप होतो आहे आणि त्या पार्श्वभूमीवरती मोठ्या संख्येनं मराठा बांधव या ठिकाणी जमणार आहेत आणि त्या पार्श्वभूमीवरती सुरक्षा व्यवस्थेमध्ये झालेली वाढ। आज नाशिकमध्ये तुमची शांतता रॅली आहे, भुजबळांच्या घरी पोलीस बंदोबस्त देखील वाढवण्यात आला आहे। त्याच्या घरी काय लावायचं आहे? पोलिसांनी बंदोबस्त काय करायचं त्याच्याकडे? आम्ही डुकून बघणार नाही त्याच्याकडे, तिकडे हुंगून सुद्धा त्याच्याकडे ते दारात त्याचा कुत्र तरी मुतन का तिथं? आमचं काय गुतलंय त्याच्यापाशी काय तिथं? तिकडे तसं ते असा खुर्ची टाकून जरी बसला रोडवर तरी पोरं इकडे मुंडका करते ना। त्याच्याकडे ते बघायला की तर तोंडी का तिच्या पक्षात जनतेत वाटलं झालेले आपशी कुणी छगन भुजबळ ठुलात त्यासाठी देईन, तेवढ्याच कामासाठी देऊ। भांडणं लाव पण आम्ही होऊच देत नाही। तुम्हाला माहिती आहे आंतरवालीच्या पुढे आंदोलन बसवलं देवेंद्र फडणवीसच्या सांगण्यावरून, फडणवीसने यांनी त्या भुजबळने बघा आता आमच्या त्याचं नाव सुद्धा ध्यानात राहणं इतकं चिल्लर झालं ते आता त्यांनी बसवलं त्याला त्याच दिवशी दंगल करायची होती।
आम्ही नाही होऊ दिली. परत आंतरवालीत मिरवणूक आणली त्यांनी, आंतरवालीत. महाराष्ट्र काय तुला तिकडे जागाच नाही का कुठं, तरी आम्ही होऊ दिलं नाही. तर छगन भुजबळ यांच्या बालेकिल्ल्यामध्ये नाशिकमध्ये मनोज जरांगे पाटील यांची आज शांतता रॅली होते. रॅली मार्गावरील सिटीलिंगच्या 1100 फेऱ्या रद्द करण्यात आलेल्या आहेत. शांतता रॅलीनंतर बस सेवा पूर्ववत करण्यात येईल. सिटीलिंग व्यवस्थापनानं याबद्दलची माहिती समोर आणलेली आहे.